परमपूज्य आईंचे चरितामृत. आज आहे उद्या नाही, आता आहे मग नाही. जन्मल्याबरोबर तेजभर असून कसा दिसणारा देह दिवसेंदिवस वाढत जाऊन त्याचा रूपरंग पायटून तो गोंडस व सुंदर दिसू लागतो. तांबे असताना रिंगणे, कुफळाई खेळणे आवडतात. बाळपणात चेंडू, विटीदांडू, गोट्या, भोरे, पतंग, फुगे इत्यादी खेळणी प्रिय असतात. बाळपणातून तरुणपणात गेल्यावर पूर्वीपेक्षा सर्व प्रकारे त्याच्यात बदल होतो. यावेळी वाटेल तितके काम करून खाऊन पचवीन, वाटेल तितके लांब चालून जाईल, वाटेल तितके काम करीन असा त्याच्या अंगात जोर असतो. शक्तिमान व सर्व इंद्रिय शाबूत असल्याने त्याच्या अंगी सदा उमेद खेळत असते. पुढे वयाला 40 वर्ष झाली की दृष्टीत मंदपणा येत असल्याने 40शी लागते. 50 वर्ष झाल्यावर केस पिकतात, दात दुखतात, हलतात, उतरतात, पुढे येतात, दिसकं होतात, तोंडाचा जबडा रुंदावतो, शेवटी दात पडतात आणि स्पष्ट बोलायला जमत नाही. या संधीत मूत्रविकार, हृदयविकार, पक्षवात, रक्तदाब, आम्लपित्त, जलोदर, क्षय, अपस्मारादी रोग त्या छळण्यास चपून असतात. साठी उलटली की डोळे खोल जाऊन शरीर शक्तीहीन होते, अंगाला सुरकुत्या पडतात, बोलताना धाप लागते, स्मरणशक्ती कमी होते. पूर्वी लांबची वस्तू दिसायची ती यावेळी जवळची वस्तू पण दिसत नाही. त्यामुळे मित्र येऊन समोर उभा राहिला तरी न रस्ता आल्यामुळे शब्दच राहावे लागते. काय गोविंदराव, मला ओळखलंच नाही वाटतं, असं मित्राने विचारल्यावर कोण गोपाळ काय, या 2 वर्षात मला स्पष्ट दिसत नाही रे, असे त्याला उत्तर मिळते. पूर्वी कोणी हळू बोलले तरी ऐकू यायचे, आता मोठ्यांनी बोलले तरी काय म्हणाला, अलीकडे ऐकायला कमी येते हो असे म्हणावे लागते. एखाद्याच्या आयुष्यात असंही घडते की पूर्ण दृष्टी मंद होऊन मनुष्य परस्वाधीन म्हणतो. या वयात कोणाचे मान हलते तर कोणाची कंबर वाजते. 70 जवळ बसले तर उठणे कठीण आणि उठले तर बसणे कठीण होते. एकंदरीत या क्षणभंगूर देहाची शेवटी अशी अवस्था होते. म्हातारपणात होत असलेले असह्य दुःख आप इष्ट दूर करू शकत नाही आणि देवाचे सहाय्य मागावे तर प्रथमपासून इंद्रियांना वळण लावलेले नसते. नसल्याने इंद्रिय देवाकडे वळण्यास राजी होत नाही. म्हणून मनुष्याने इंद्रिय शाबूत आणि शरीरात शक्य असेपर्यंत परमेश्वराची भक्ती करून देहध्यासापासून मुक्त झाले पाहिजे. पावसाळ्यात विशेष धडपड करायला लागू नये. चतुर्मासातील नेम करायला वेळ मिळावा म्हणून बायका उन्हाळ्यात पापड, लोणचे, मिरचीची पूड, हळदीची पूड, कडधान्य वाळविणे इत्यादी कामे करीत असतात. त्याप्रमाणे मनुष्याने आयुष्याच्या पूर्वार्धात जर देवाचे सहाय्य मिळविले तर त्या म्हातारपणात सुख समाधानाने आयुष्य कंठता येते. काय सुंदर लिहिलंय वर्णन. आणि आई म्हणाल्या देव इतका शहाणा आहे, 25 वर्षाचं रूप 50 वर्षाला ठेवलं नाहीये त्याने. म्हणजे मस्ती आमची आहे ना ती कमी 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 होती आली जसं आयुष्यातला फरक पण दाखवलेला आहे. 50व्या वर्षी जर 25 वर्षाचं रूप आणि शक्ती असती ना तर मग काय बघायला नको, आपण अमर आहोतच वाटलं असतं. चेहऱ्यात फरक पडत गेला. सगळ्या आरशात बघा आई म्हणायच्या, म्हणजे तुम्हाला काय लहानपणचं रूप, बाळपणातलं रूप, प्रौढपणातलं रूप आणि म्हातारपणातलं रूप. या सावधानतेचा इशारा संतांचा. म्हणून वेळ फुकट जाऊ नका. उद्या कुठची गोष्ट करायची उद्यापासून करूया, आजपासूनच करूया असं केलं पाहिजे. तातडीने लक्ष पुरवले पाहिजे. म्हणून आईने भजन, काय भजनाची साधना दिली मस्त नाही. इतकं गुंगवून जायला होतं की सगळ्यात आता विसरच पडून जातो. वेळ कधी संपला तेच कळत नाही. भजन संपूच नाही असं वाटतं. म्हणजे असा त्यात आनंद भरून ठेवलाय, जादू, संतांची जादू. आता इकडे म्हणणारे काय अगदी असे शिकलेले आहेत जास्त, किंवा त्यात ते
विशेष काही मिळवलेलं आहे तसं काही नाहीये. त्या भजनामध्ये जादू भरून ठेवल्यामुळे लता मंगेशकरचे आवाज नाही येत कोणाचे, नाही का? सगळ्यांना संधी दिलेली आहे. 8 वर्षापासून 60 वर्षा पुढे सर्वांनी म्हणायचं भजन मोठ्याने. त्यात गुंगवून गेलं पाहिजे. भजनात इतकं समाधान मिळालं पाहिजे की घरी गेल्यावर तो आनंद घेऊन घरी जायचं सायंकाळी. काम करता करता नाम गुणगुणत काम करायचं, म्हणजे श्रम जाणवत नाही. उत्साही परमेश्वराचं नाम घेतल्यावर निरुत्साह कधीच येणार नाही माणसाला. उत्साह कायमच राहायला पाहिजे. म्हणून नाम घ्यायचं कायम, कधी ते विसरायचं नाही ते सांगितलं. पण संतांजवळ असलेल्या लोकांना वाटतं आपण फारच पुढे गेलेलं आहे आणि आपल्याला सर्व काही कळालेलं आहे. आई नेहमी म्हणायच्या, मला काही कळत नाही, हा महामंत्राचा जप नेहमी करावा. म्हणजे ओम नमः शिवाय सोडून नव्हे. पण मला काही कळत नाही असं म्हटलं की कळायला लागतं. मला सगळं कळतंय म्हटलं की काहीच कळत नाही. प्रगती कोणतंच जाते दिवसेंदिवस. मी लहान आहे, तू मोठा आहे, तू समर्थ आहेस, मी असमर्थ आहे. कुठलीही गोष्ट करण्यात मी असमर्थ आहे असं वाटलं पाहिजे आपल्याला. म्हणजेच कृपाळुदेव तो बरोबर आपल्याकडनं अचूक सगळं करून घेतो. पण जवळ असलेल्यांना असं वाटत असतं आपण पुष्कळ पुढे गेलो आहे. पण संत मनाला योग्य वळण लागणारी शाळा, अभ्यास म्हणजे भजन, सुट्ट्याकडे ते युक्तीने दाखवत असतात. आईने सांगितले, सिद्धारूढ महाराजांच्या जवळ एक भक्त होता. महाराज त्यालाच बरोबर न्यायचे कुठे पाद्यपूजा असली, कुठे जायचं असलं म्हणजे. तर हा इतका फुगला होता, याला वाटायचं माझ्यासारखा श्रेष्ठ भक्तच नाही असं. म्हणून वर मानेने महाराजांबरोबर जाताना सगळ्या भक्तांकडे बघत जायचं, बघा मी महाराजांबरोबर चाललोय असं. तर आता त्याला काळ्यावर आणायचं काम संतांचं ना. एक दिवशी एका भक्ताच्या घरी खाद्यपूजा होती आणि जेवणाला आमंत्रण होतं. या भक्तालाच बरोबर म्हणून निघाले. जाता काय एक ओढा लागला. त्या ओढ्यावर एक सुंदर युवती उभी होती आणि तिला त्या ओढ्या पलीकडे जायचं होतं, ते जाता येत नव्हतं. ते महाराजांना पाहिल्यावर तिला अतिशय आनंद झाला. तिने महाराजांना सांगितलं, मला पलीकडे जायचं आहे, ते जाता येत नाही. तर महाराज म्हणाले, बैस माझ्या खांद्यावर, आणि 1 सेकंदात पलीकडे गेली तिला. शिष्य कसा असावा, कुठच्याही वेळी किंचितही विकल्प संकल्प मनात येता कामा नये. सद्गुरू जी गोष्ट करतात ते आपल्या चांगल्यासाठीच आहे असं वाटलं पाहिजे. तो सत्शिष्य. या शिष्याच्या मनात लगेच आलं, ते आपल्याला ब्रह्मचारी म्हणवतात, एवढे शुद्ध पुरुष समजतात, ते विचारे काहीच आपल्याला समजत नाही. आम्हीच त्यांना समजवल्यासारखं. आणि म्हणाले, या सुंदर स्त्रीला त्यांनी परस्त्री, ब्रह्मचर्य आहे त्यांचं, परस्त्रीला कसा स्पर्श केला, हे एकच डोक्यात केलं. झालं, गेले, जायचं काही जायचं होतं जेवायला, तिथे महाराजांची पाद्यपूजा झाली, जेवण झालं. त्याच्या मनात एकच डोकं, सारखा एकच विचार, त्या स्त्रीला स्पर्श कसा केला महाराजांनी. येता येता तेच, जाता जाता तेच, आश्रमात आल्यावर तेच. शेवटी त्याला काय राहावे ना. महाराजांनी विचारलं, महाराज तुम्ही परस्त्रीला स्पर्श कसा काय केला. महाराज म्हणाले, अरे गाढवा, मी तिला पहिलं पार करण्याचं काम केलं, पण तू तिला अखंड खांद्यावर घेऊन बसलाय. लाज नाही वाटत तुला, अखंड खांद्यावर आहे तुझ्या ती असं म्हटल्यावर त्याची चूक त्याच्या लक्षात आली. अरे रे, केवढं आपण नाव केलं, अगदी साष्टांग नमस्कार घालताना चुकलं आपलं. म्हणून सारखा विषय त्याच्या त्या स्त्रीचा होता, पण ती युवती किती सुंदर होती दिसायला आणि किती चतुर होती बघा. महाराजांनाच तिने पहिलं पार करायला सांगितलं. या प्राण्याला सांगितलं असतं तर तेवढाच चान्स म्हणाला असतो. म्हणून संत सुद्धा कसं करत असतात बघा.
मग त्याची चूक त्याच्या लक्षात आली आणि त्याने महाराजांजवळ क्षमा मागितली. असं त्याचं मन बदललं. एकंदरीत अतिशय अभिमान झालेला होता त्याला. मी एक पत्ते चित्त असं वाटत होतो. त्यानंतरही महाराजांनी त्याला आपल्याबरोबर कधीच नेलं नाही आणि हे विषय. त्यामुळे त्याला अनेक पश्चाताप झाला की केवढी आपली चूक झाली. तर साकोरीचे महाराज उपासनी बाबा, तिथे मोठा उत्सव व्हायचा असा सप्ताह, हरिनाम सप्ताह. पुष्कळ गावोगाव ते लाखोनी लोक जमायचे. तर दिंडी दरवाजात मोठा दरवाजा होता आणि तिथे म्हणजे असं डेकोरेशन वगैरे सगळं केलेलंच होतं, पण एक गाढव त्याला सजवून ठेवलेलं होतं आणि ते दिंडी दरवाजात बांधलेलं. सगळ्या लोकांना वाटायचं हे काय अपशकून आहे हा. महाराजांच्या चांगलं दर्शनाला आम्ही आलेलो ते गाढवाला बघितलं की एक हे होतं, अपशकून वाटतं. सगळ्यांच्या मनात ते सारखं यायचं. शेवटी एकाने वारिष्ट केलं, महाराज एक प्रश्न विचारू का? हो अवश्य विचारू. ते म्हणाले दारात गाढव का बांधलेला आहे? तेव्हा महाराज म्हणाले, अरे मूर्खानो, तुम्ही गाढव आहात हे तुम्हाला कळावं, तुम्ही गाढव बांधून ठेवलाय. मग सगळे म्हणजे काय झाले, लज्जित झाले, तालीमान घातली सगळ्यांनी. म्हणजे संतांकडे जायचं म्हणजे लहान होऊन जायला लागतं, म्हणजे मग आपल्याला काय हवं ते मिळतं. मोठं होऊन जाणं ते गाढव म्हणजे तुम्ही सगळे गाढव आहात हे सांगण्यापेक्षा त्यांनी अशी केली गंमत. पण शेवटी त्यांना प्रत्यक्ष सांगावंच लागलं, कारण कळत नाही आम्हाला. शंकराचार्य बाहेर गेले की एक भक्त आसनावर बसायचा त्यांच्या आणि त्यांचा ड्रेस करायचा आणि मोठमोठं पांडित्य सांगायचा. लोकांना वाटला चांगला पट्ट शिष्य झाला असं महाराज अनुकरण करा. संतांना काही कोणी सांगावं लागत नाही, ते अंतर्ज्ञानी असतात, त्यांना सर्व काही समजतं. योग्य वेळी ते काम जे काही करायचं ते करत असतात. एकदा त्यांच्या लक्षात आलं की हा आपलं अनुकरण करतो आणि असं सगळ्यांच्या धूळ फेकतोय डोळ्यात, याला आता सावध करायला पाहिजे. म्हणून एकदा याला बरोबर ठेवून महाराज चल माझ्याबरोबर जरा बाहेर जाऊया असं म्हणाले. त्याला घेऊन गेले. त्याला खूप आनंद झाला. अर्थात गेला ते हे कारखाना होता काचेचा रस, तिथे थांबले आणि म्हणाले 2 ग्लास रस द्या आम्हाला. फार तहान लागली. तशी तो भक्त म्हणाला, महाराज मला नाही तहान लागली. नाही म्हणाले, तुला पण रस यावाच लागेल, कारण मी जे काय करतो ते तुला करायचंय ना, मग रस पण तुला प्यावाच लागणार. असं म्हटल्यावर स्वारी घाबरली. काचेचा रस त्यांना काय होत, त्यांना काहीच नाही. काच काय, विष काय आणि अमृत काय, पण त्याला काय ते पिता येणार आहे. क्षमा मागितली आणि आपली काय चूक झाली ही त्याला दाखवून दिली आणि तेव्हा तो म्हणाला पुन्हा अशी चूक मी कधी करणार नाही असं त्याच्याकडनं कबूल करणं. एकंदरीत काय संत हे योग्य मार्गाला आणायचं काम करतात. आपल्या जी बाधा होते, काम क्रोध मदमत्सर यांची लढाई अखंड चालूच असते. दुर्गुण आपला एकही कोणी सोडायला तयार नाही आणि ते काम संत ते करू शकतात. तुकाराम महाराजांकडे आईने सांगितलेली गोष्ट, रोज कीर्तन करायचे ते रात्री माळावर. आणि का तर दिवसभर शेतकरी शेताची कामं करायची, तर रात्री कीर्तन केलं म्हणजे त्यांना ते श्रवण करून आराम झोप येईल, त्यांचं कल्याण होईल. या दृष्टीने कीर्तनाला बरीचशी मंडळी जमायची नाही. आमची भक्ती कशी असते त्यांना माहिती असते. त्यांनी गोडी लावण्यासाठी हे सगळे मार्ग करतात, पण आम्हाला तरी गोडी नसते आणि वरपांगी आहे असं दाखवतं ते बरोबर दाखवतात, मग शिकवतात, सांगतात आम्हाला. ते एक भक्त म्हणाला महाराजाचं खूप वेळ कीर्तन करा असं म्हणाले. वा फारच छान.
त्यांना आनंद आला. पायात घुंगूर बांधून जय जय विठोबा रखुमाई जी सुरुवात केली ना, ती इतके देहभान रहित झाले. शिप्या हातात पायात घुंगूर बांधलेले मी जय जय विठोबा रखुमाई. झालं, तास झाला, 2 तास झाले, यांचं काही थांबे ना. सगळे एक सवळ कंटाळले, पेंगायला लागले. महाराजांना माहिती होतं, हे जाणून होते काय तुमची गोडी किंवा रात्रभर कीर्तन करा म्हणण्याचं हे सगळं माहिती होतं त्यांना. आणि हळूहळू हे तर कुठून जायला लागले. हे आपले नाश्ता आहेत, जय जय विठोबा रखुमाई करी. एक भक्त मात्र बसून राहिला होता. थंडीचे दिवस होते, ते महाराजांच्या पायाखाली कांबळं घातलं होतं त्यांनी. ते त्याला काढून देत होतं ना, कांबळं जाईल ह्या चिंतेत तो होता. म्हणून जय जय विठोबा रखुमाई. पुढे आले नाचत की मागलं कांबळं ओढायचा, मागे गेला की पुढून ओढायचा. तसं बस एकदाच कांबळं त्याला मिळालं, तोही पछाड झाला. नंतर हसू आलं महाराजांना. अरे किती प्रयत्न, भोग मारतोय, हरिनाम घ्या, तरी एकाची तयारी नाही हे करायची. तरी रोज त्यांचा कार्यक्रम चालूच असायचे आणि ते करायचे. परंतु जास्त वेळ कीर्तन करा म्हणजे रे म्हणून रात्रभर करायचं ठरवलं. रात्र कोण काय त्याला ते कसं आहे, भजनाची गोडी राहण्यासाठी आईने खूप प्रयत्न केला. कंटाळा येता आम्हाला पहिल्यांदा. कंटाळा म्हणजे तिची गोडीच नव्हती ना. परवा सांगितलं तसं, सिद्धारूढ माऊली महाराज काय गजर, 5 मिनिटं चालला होता आणि आम्हाला कंटाळा आला होता. ही 56 सालची गोष्ट आहे. नवीन लोकांना काय म्हणजे तर आम्ही बसलो तर आईच्या हातात भांजा, भजनाची सुरुवात आईच करायच्या. आणि हा गजर चालू असताना इतक्या रंगून गेल्या होत्या ना आई. आईंचे डोळे मिटलेले, आम्हाला मिटणं भाग आहे. पण किलकिले करून बघायचं गजर कधी संपतोय, पुन्हा मिटायचे, पुन्हा उघडून बघायचं. आणि खरोखरच कंटाळा आला. मग आईने आरती वगैरे झाल्यावर असं भजनामध्ये मन रंगून गेलं पाहिजे. कसं वाटलं, ताज आणि पेटी तबला यात ते मनाला अडकवायचं. म्हणून पेटी तबला भजनाला लागतो असं नाही, ते त्रसायचं. पण आमचं मन जे गाईच्या फिरणार आहे त्याला जसा मायेच्या बाजारात हो जसं नादाची आवड आहे भारी. म्हणून पेटी तबला गांजा यात तरी रमवा त्याला. म्हणून ते काय आनंद आला नाही असं म्हणत. तर आम्ही काहीच बोललो नाही ना. होय म्हणायची काय शाती, कंटाळा चालतात. आई म्हणाला काही ना कंटाळा आला नाही. मग आम्ही होय म्हटलं. आई म्हणाला गोडी लागेपर्यंत होत. एकदा गोडी लागली की संपत नाही असं वाटतं. पण गोडी लागेपर्यंत काय हे चाललंय किती वेळ असं वाटतं. म्हणून आईंच्या तालमीत आम्ही गजराची आम्हाला शिकवण आईने दिली. 1968 साठी गिरगावात मोठ्या प्रमाणात सप्ताह झाला. हजारोनी माणसं जमत होती. असं भजन झालंय. पेटी तबलावाले कोणी नव्हते, म्हणजे मराठी पेटी वाजवायची. आणि तबला ठेवलेला होता पण तबल्यावर कोणी बसलं नाही. आमचा हा तबलजी जाऊन बसला बरं ना, आईची प्रार्थना करून. काही शिकलेलं नाही, काही नाही, काही नाही. एकदम डोळे म्हणून आईने बघितलं आणि अशी मान करून वाजव वाजव रे. ते आम्हाला आई अजून दिसतात डोळ्यात. वाजव वाजव ते येतात. ती सेवा 68 सालापासून चालू झाली. त्या क्लासला गेलेलं नाही, काही नाही. पण आशीर्वाद काय काम करतो होता. आणि तेव्हापासून तबला गाण्याची सेवा आईने सांगितली. आणि आई स्वतः गजर वगैरे म्हणायचं तर निघून जायचं. मग आम्हाला त्याची सवय झाली. पण काल सांगितल्याप्रमाणे जसं पंचपक्वान्न सणालाच करतो तसं सप्ताहात ते वाढवायचं असतं. एरवीच्या भजनात आईंच्या पद्धतीप्रमाणे 3दा सावकाश द्यायचा गजर 3दा घरामध्ये. एक सप्ताहाचा आनंद जास्तीत जास्त लुटायचा आहे म्हणून. आता आज कार्यक्रमाचा 4था दिवस, 3 दिवस राहिले बघा. तेव्हाच गेले दिवस. रात्री पुन्हा 9 ते 10:30 श्रीकृष्ण प्रताप. हजारो नाही लाखो कोट्यावधी लोकांना भजनाची गोडी लागली.
संतांचं कार्य आम्ही काय करतो वेगळं, आम्ही तेच करणार आहे ज्याच्यामुळे आम्ही एवढंच जग बघतो. पण कोट्यावधी लोक आईचे पडले नाही. अहो कुठे कुठे प्रचारार्थ सत्ता आता खेड्यापाड्यातनं जातो. ये रे वा विठ्ठला, ये रे वा गोपाळ. बायका दळण असतं 2 वर्षापूर्वीची सांगते. अशा खेड्यातनं बायका आईचा फोटो जाता क्षणी म्हटल्यावर आम्हाला अश्रू लागायचे. अरे आई या झोपडीत सुद्धा आहे. आम्हाला वाटायचं नको आम्ही काही काहींची भक्ती करतो नाही. त्यावेळी लोक आहेत, चरित्रात लिहिलेलंच आहे. त्यावेळी लोकांना या वचनाची गोडी लागलेली आहे. खरोखर आईचा महाराजांचा फोटो दळण दळत होत्या दोन्ही बायका सकाळी. ते पहिली माझी ओवी जो या ओव्या म्हणत होत्या, किती गोड करा थोडं. आम्ही गेल्यावर आईचे बघता आले पुस्तक घेऊन. त्याला चरित्र नव्हतं मिळालं. खेड्यातनं कधीतरी शहरात येणार, काय आनंद आलाय सांगत त्यांना. आणि पुस्तकं घेतली विकत एकंदरी. असे भक्त जिकडे तिकडे पसरलेले जगामध्ये कुठे काय आम्हाला काय ऐकत नाही. असंच अविरत कार्य संतांचं चालू असतं आणि चालू राहणार. आकाशात चंद्र सूर्य आहे तिथपर्यंत संतांचं कार्य थांबणारच नाही. चंद्र सूर्य कधी मावळणार. हे कार्य जसं चालू तसं संतांचं कार्य अखंड दिवसेंदिवस जास्त भरभराटीने चाललंय. लक्षात ठेवा, आईसारखे संत आपल्याला लाभले आपण भाग्यवान होईल. कधी विसरू नका, त्यांचं स्मरण करा सतत. कुठेही घरातनं जाताना आई मला सुखरूप परत आणली. आजकाल दिवस फार वाईट आले. आईने 18 वर्षापूर्वी सांगितलं कलियुगाचा जोर वाढलेला आहे म्हणून. शेवट जवळ आलाय म्हणजे उद्या संपणाराचा अर्थ नव्हे. पण नामाची सांगत ठेवा. ती शिदोरी जन्मभर पुरून बरोबर येणारी आहे आपल्या. बाकी सगळं इथे राहणार. बघा काय श्रीमंत आहेत हो, कोट्याधीश. 4 गाड्या आहेत, 4 बंगले आहेत. पुण्याला आहे, लोणावळ्याला आहे, ठाण्याला आहे, मुंबईला आहे. येता उघडा जाता उघडा. पण नामाची शिदोरी बरोबर त्याची यादी वाचली जाते. सोन्यासारखा नरजन्म दिला, काय काय याने केले तेवढं वाचा. 4 गाड्या, नो व्हॅल्यू. नाम घेतलेलं त्याला किंमत नाही. ही शिदोरी काय करते ते सांगते. आता BA म्हणून 4 अकाउंटंट आणि काय काय पदव्या असतात. पुढच्या जन्मात त्याच्या पुढे नाही शिकता येत. पुन्हा स्त्रीगणेपासूनच शिकायला. पण नामाची शिदोरी बरोबर आहे ना, त्याच्या पुढे त्याची प्रगती संत करता. ते नाम घेतलेलं वाया जात नाही. पुढील जन्माला त्याचा उपयोग होता. काय अधिकार असेल त्यांचा, एवढं सामर्थ्य असेल सद्गुरूंचं. खर अगाध महिमा आहे त्यांचा. म्हणून आपण त्यांना अगदी बिंदून राहायचं. बिंदून राहायचं तर सतत त्यांचं स्मरण ठेवायचं. संसार नीट निष्ठा करताना प्रत्येक गोष्ट आई तुझ्या कृपेने आहे असं स्मरण. मी कोणी काही करता नाही, करता करविता तू आहे. तुझ्या कृपेने हा माझा संसार आहे. मी फक्त त्याला कामाला ठेवलेलं आहे मला. आणि नेहमी मरणाचं स्मरण म्हणजे काय, आपण 4 दिवस पाहुणे जातो बघा आणि आपलं सामान व्यवस्थित ठेवत असतो, बॅगेला कुलूप घालून ठेवतो. तसं या जगात आपण पाहुणे आलेलं आहे. एक दिवशी जायचं हे स्मरण ठेवायचं. कुठे तर परमेश्वराचं. आणि त्याला काय पाहिजे ते इथे करण्यासाठी आपण आलेलो आहे हे लक्षात ठेवायचं. नाम भजन वाचन एकंदरीत करणं. आता हे 3 दिवस सुटले, थोडा उशीर होणार. पण इथे उशिराला कोणीच कंटाळलेलं नाही. कधी एकदा संपतंय घड्याकडे कुणाचंही लक्ष नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याच्याने मिळतो भजनाने. ही परमपूज्य आईची पावर आहे. समर्थ आहेत त्या. सगळीकडे कणाकणात भरून राहिलेल्या आहेत. सगळ्यांना आनंद देण्याचं काम करतात. खरं की नाही? किती बरं वाटतं नाही. म्हणून आता आरती झाल्यावर कालच्या पुस्तकं घेताना जरा रांगेत उभं राहून घ्या, म्हणजे घाई होणार नाही. चपला आपल्या बरोबर सांभाळा. ओम नमः शिवाय म्हणून सगळ्यांनी जायचं हे मात्र विसरू नका. लोक नवीन नवीन येणारे काय आनंद करीत होता. जाताना काय शिस्त यांची म्हणतात. अजून कमी आहे शिस्त जरा. बोलणं होतं ते होता कामा नाही. आधी मुलं जातील, नंतर बंधू जातील, नंतर भगिनी जातील, मग बाहेरच्या भगिनी आत येतील,
उभ्या आणीच दर्शन घेऊन जाण्याची आईची पद्धत आहे, त्याप्रमाणे सगळ्यांनी करायचं. श्री